मित्रांनो, आपल्या सध्या मुलावर आपण अन्याय करतो ते कसं ते तुम्हाला मी स्पष्ट सांगणार आहे. तर आता आपण इतकं मुलांना फोकस केलेला आहे. अभ्यास, 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 ट्युशन, ट्युशन, घरात आलेला शाळेतला होमवर्क घरामध्ये करा. अशामध्ये त्यांना दडपण आलं. त्यांचं बालपण आपण हिरावून घेतलेलं आहे. पहिलं कसं होतं, की शाळा मुलं काही एन्जॉय करायची. मस्त ट्युशन-विशन काही नव्हतं. फक्त ओन्ली शाळा, अभ्यास वगैरे एवढंच असायचं आणि मोजकाच अभ्यास असायचा. आता काय झालंय, शाळेमध्ये मुलं कमी शिकतायत. मुलांना नॉलेज कमी येतंय, पण अभ्यास मात्र ढीगभर लिहून दिला जातो. ते मुलं जे आहेत ना, ती लिहिताना कंटाळतात, इतकी कंटाळतात. माझं म्हणणं आहे, की तुम्ही अभ्यास त्यांना कमी द्या, पण त्यांच्या माइंडमध्ये बसेल असं चांगलं शिकवा. हे स्कूलमधलं झालं. परत तो होमवर्क झाला, तर नंतर तो शाळेतला देतातच लिहायला, वाचायला वगैरे काय देतातच. पण परत रिटर्न त्यांनी संध्याकाळी परत घरामध्ये होमवर्क देतात, तो पण करायचा. आणि वेगवेगळ्या विषयांवरती क्लासेस असतात. पहिले आपल्याला क्लासेस म्हणजे काय हे माहीतच नव्हतं आणि आमच्या वेळेला तर आम्ही कुठलाही क्लास केलेला नव्हता. आणि आता आमच्या या सध्याच्या पिढीमध्ये भरपूर सारी क्लास करावे लागतात मुलांना. प्रत्येक विषयाला शाळा तर करावी लागतेच. शाळेमध्ये जे शिकवतात तेही सुद्धा लागतंच, करावंच लागतं. पण अदरवाईज आपल्याला क्लास का लावावे लागतात? मुलांना शाळेमध्ये जर व्यवस्थित तुम्ही लक्ष दिला, तर त्यांना एक्स्ट्राचं नॉलेज आणि एक्स्ट्राचं क्लास लावण्याची गरजच नाही पडणार. पहिले शिक्षक होते ना, ते मुलांकडे व्यवस्थित लक्ष द्यायचे, त्यांच्याकडे व्यवस्थित अभ्यास करून घ्यायचे, व्यवस्थित पाठांतर करून घ्यायचे. पण सध्या सर असे शिक्षक झालेले आहेत, की मुलांकडे फक्त लिखाणाचं काम असतं. अजिबात त्यांच्याकडे एवढं लक्ष देत नाहीत. सध्या तर फक्त मुलं वाढवायचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या ज्ञानाकडे भर कशी पडेल याच्याकडे शिक्षकांचं दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे पालकांना एक्स्ट्राचे मुलांना क्लास लावावे लागतात. या ह्यानं एक्स्ट्राचे क्लास लावल्यामुळे मुलंही दडपणात येतात. मुलं सध्या तरी लहान लहान छोटी छोटी आत्महत्या करतात. अभ्यास नाही, हे असं टीचरांनी दिलं, मारलं, अभ्यास नाही केला तरी हे करतात. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो. खरंच मला आज थोडीशी गोष्ट वाटली तुम्हाला शेअर करावी मुलांबद्दल, की मुलं खूप चिडचिडी झालेली आहेत. सारखं अभ्यास, अभ्यास, अभ्यास. फक्त आम्ही त्यांचं पालकपण हिरावून घेतलेलं आहे. त्यांना खेळायला कमी सोडणे, त्यांची झोप अपूर्ण होणे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी. त्यामुळे सध्याची तर मुलं इतकी चिडचिडी झालेली आहे, पालकांचं ऐकत नाहीत. हट्टी होण्याचं कारण एक अभ्यास, अभ्यास, अभ्यास. त्यांचं पूर्ण खेळाकडचं दुर्लक्ष होऊन ते फक्त अभ्यास करत आहेत. या दृष्टिकोनाने मुलं खूप म्हणजे खूप चिडचिडी झाले आहेत. पालकांचं ऐकत नाहीत, हट्टी झालेले आहेत, स्वतःचं खरं करतात सगळ्या गोष्टी. त्यामुळे पालकांनी मला वाटतं की एक्स्ट्राचे क्लासेस सध्या तरी मुलांना खरंच लावू नयेत मला वाटतं की. कारण की छोट्या मुलांना काय एवढं ज्ञान येणार आहे मला सांगा? जेवढं त्यांच्या माइंड एवढंसं छोटंसं आहे त्यांचा मेंदू. आपल्यासारखा मोठा नसतो की बऱ्याच गोष्टी त्यांच्या मेंदूमध्ये मावतील असं नसतं. त्यामुळे जेवढं त्यांना पॉसिबल असेल त्यांनी घेतील. आपण काय आपल्याला सगळ्याच गोष्टी आपल्याला क्लासेसद्वारे किंवा ह्याला, पण आपण झालोच ना हुशार. आपल्याला जे काही करायचं ते कळलं. तुम्हाला काही पालकांना वाटतं की माझं मुलगं हुशार व्हावं, सगळ्यांच्या पुढे जावं, काहीतरी वेगळं करावं. त्याच्या नशिबाने त्याला मिळणारच आहे आणि त्याच्या नशिबाने तो करणारच आहे. त्याचं माइंड आहे. आम्ही कुठे हरलो का? आम्ही कुठे पाठीमागे पडलो का? नाही ना. आमच्या आई-बाबांनी आम्हाला कुठे नाही सांगितलं की आम्ही अभ्यासच करा, अभ्यासच करायचा कंप्लीट, बाहेर खेळायला जायचं नाही. अशा गोष्टी कुठल्याही नाही. तरी पण आपण मस्त कम्फर्टेबल आहे आपल्या करिअरमध्ये. खूप छान व्यवस्थित प्रत्येकजण आपल्या सिच्युएशननुसार आपल्या जागी व्यवस्थित आहे. तसंही मला वाटतं की मुलांवर आपण जबरदस्ती कुठल्याही गोष्टीची करू नये. या विषयावर तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.